गेले कित्येक वर्ष शिवसेनेशी एकनिष्ठ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख असलेले नितीन सावंत सध्या तालुक्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना भेट देण्यासाठी गावोगावी फिरत आहेत। लोकसभा निवडणुकीत मिळालेला 18,000चा लीड हे सिद्ध करतो की तळागाळातला कट्टर शिवसैनिक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। आणि त्यासाठीच शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नितीनदादा पाचही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गावामध्ये भेट देत आहेत। या सर्व शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी त्यांनी हा शिवसंवाद बैठक दौरा आयोजित केला। त्यांच्या या दौऱ्याला पाचही गटात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व आगामी निवडणुकीत तुम्हीच निवडून येऊन आमदार होणार असा आत्मविश्वास सुद्धा प्रत्येक शिवसैनिकाने त्यांना दिला। या दौऱ्यादरम्यान 24 जून 2024 रोजी पळसझरी येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात नितीनदादांनी स्वामींचे दर्शन घेतले व पळसझरी गावातील संदीप सुर्वे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। तिथे झालेल्या शिवसंवाद बैठकीत नितीनदादांनी स्थानिकांची बाजू ऐकून घेतली व त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या। या बैठकीत स्वयंरोजगार, पाणीटंचाई, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाच्या विषयावर चर्चा झाली। तसेच महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गट, कुटीर उद्योग यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याचे विचारमंथन झाले। या बैठकीदरम्यान उत्तमदादा कोळंबे, कर्जत तालुका प्रमुख सुदामदादा पवाळी, कर्जत तालुका संपर्क प्रमुख बाबूशेठ घारे, कर्जत तालुका संयोजक दशरथ भगत, उमरोली उपतालुका प्रमुख शिवसैनिक महिला आघाडी व युवा सेना आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सहभाग दाखवला।